नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम भावी शिक्षकांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत फक्त आणि फक्त डीएड उमेदवारांसाठी. म्हणून डीएड उमेदवार जर तुम्ही नसाल तर हा व्हिडिओ तुम्ही बघू नका, परंतु जे डीएड उमेदवार असतील त्यांना सांगतो मी, ही जी या व्हिडिओमधली जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्ही आधी स्वतः तपासा. मी जी माहिती सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे ठरवा विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. जर तुम्हाला असं वाटलं की ही माहिती मी चुकीची सांगितलेली आहे, तुमच्या बुद्धीला पटली नाही, थेट कमेंट बॉक्समध्ये जायचं, लागेल तेवढ्या शिव्या द्यायच्या, चॅनलला अनसबस्क्राईब करायचं, रिपोर्ट करायचं, याच्यानंतर आपलं चॅनल बघायचं नाही. परंतु ही माहिती आधी बघा. तुम्हाला एक एक डिटेल डीएडच्या संदर्भामध्ये तुम्ही पास असाल तर तुमची नियुक्ती कशा पद्धतीने होऊ शकते, तुम्ही कशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे, तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढवण्याचे कोणतीही बॅच न लावता 2, 3, 4, 5 हजार रुपये खर्च न करता अतिशय कमी वेळेत अतिशय महत्त्वाची माहिती, तुमचं भविष्य सुरक्षित करणारी माहिती, खूपच महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती असेल की तुमच्या बुद्धीला पटेल अशाच पद्धतीची ही माहिती तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर समजा पटली नाही तर कमेंट बॉक्समध्ये खुशाल शिव्या द्या. परंतु हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर माझी तुम्हाला 100% खात्री आहे की तुमच्या मनामध्ये प्राधान्यक्रम कसे द्यावेत याच्या संदर्भामध्ये एकही शंका त्या ठिकाणी राहणार नाही. आणि जर राहिलीच आणि याच्यामधली माहिती तुम्हाला व्यवस्थित वाटली तर सकारात्मक कमेंट लिहायला सुद्धा त्या ठिकाणी विसरू नका. बघा, आपण थेट मुद्द्याला हात घालूयात. बघा, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त कोणासाठी बनवलेला आहे, मी डीएड उमेदवारांसाठी बनवलेला आहे. आधी सगळ्या मेरिट लिस्टचा अभ्यास केलेला आहे, त्याचे वेगळे कट ऑफचे व्हिडिओ मी तुम्हाला आधी दिलेले आहेत, त्यानंतर मग मी हा व्हिडिओ बनवत आहे. बघा, तुम्ही डीएड जर झालेला असेल तर तुम्ही 1 ते 5 साठी अप्लाय करू शकता, 6वी ते 8वी साठी सुद्धा अप्लाय करू शकता. पुढे कोणत्या माध्यमांसाठी? मराठी माध्यमांसाठी, उर्दू माध्यमांसाठी आणि सेमी इंग्रजीसाठी. आता ज्यांचं डीएड मराठी माध्यमामधून झालेलं आहे ते मराठी माध्यमासाठी अप्लाय करू शकतात, ज्यांचं उर्दू माध्यमामधून झालं ते उर्दू माध्यमांसाठी, आणि ज्यांचं इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे त्यांचं इंग्रजी आणि मराठी दोघांसाठी सुद्धा ते अप्लाय करू शकतात. तुम्ही जिल्हा परिषदेची शाळा निवडू शकता, नगरपालिकेच्या शाळेवरती जॉब मिळवू शकता, महानगरपालिकेच्या शाळेवरती जॉब मिळवू शकता, तिथे तुम्ही प्रिफरन्सेस देऊ शकता. खाजगी अनुदानित 100%च्या शाळा त्या ठिकाणी देऊ शकतात. एवढंच नाही तर अंशतः अनुदानित शाळांवरती सुद्धा तुम्ही प्रिफरन्सेस देऊ शकता. परंतु ते देताना जर योग्य पद्धतीने दिला तर आपल्याला चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. आपल्या मनासारखी जॉब करण्याचं कल्चर तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं, तसं वातावरण मिळू शकतं. म्हणून खूप महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. बघा, जर तुम्ही 6वी ते 8वी साठी अप्लाय करू इच्छिता तर तुमचं त्या ठिकाणी सेकंड पेपर पास असणं गरजेचं आहे. डेफिनेटली अनेक आपले असे मित्र आहेत की जे सेकंड पेपर पास आहेत. आता या ठिकाणी आपल्या कशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यायचे आहेत तर ते बघूयात. बघा, मला जसं वाटते की सध्या किती जागा येऊ शकतात तर जिल्हा परिषदेच्या साधारणतः 3000 प्लस जागा त्या ठिकाणी येतील. आता यामध्ये मी क्रीडा शिक्षक, कार्यानुभव शिक्षक, स्पेशल टीचर्स, विशेष शिक्षक यांची जागा कन्सिडर केलेल्या नाही आहेत. मला असं वाटतं की साधारणतः जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या जर एकंदरीत जागा बघितल्या तर साधारणतः 3000 जागा येतील. आता याच्यामध्ये सगळंच आलं, बरोबर आहे. 1 पहिली ते 12वी याच्यामध्ये तुमच्यासाठी अप्लिकेबल कोणत्या राहतील? साहजिकच पहिली पासून ते 8वी पर्यंत, बरोबर. 1 ते 5 आणि 6वी ते 8वी यासाठी तेवढ्या जागा जेवढ्या सुटतील तर मग तुम्ही प्रवर्गनिहाय त्याचा हिशोब काढा. महानगरपालिकेच्या साधारणतः 1000 प्लस जागा डेफिनेटली येऊ शकतात. आता हे पुन्हा पहिली ते 12वीचे आहेत, बरोबर आहे. त्याच्यामधलं आपण पहिली ते 8वी साठी वेगळ्या काढूयात. नगरपालिकेच्या 500 प्लस जागा वाटत आहेत, ठीक आहे. मागच्या वेळेला भरपूर प्रमाणामध्ये जागा आलेल्या होत्या, यावेळेस येतील. खाजगी अनुदानित संस्थेचा जागा आकडा मी या ठिकाणी 5000 प्लस लिहिलेला आहे 1 ते 12वीचा, ठीक आहे. हा याच्यामध्ये वाढू शकतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखीन जागा येऊ शकतात. आता साधारणतः 8 ते 13000 जागांची जर भरती झाली, कमीत कमी 8000 एवढ्या जागा येतीलच डेफिनेटली, आणि जास्तीत जास्त 13-14 जागा येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. आता ह्या जो आकडा थोडासा फ्लक्च्युएट होऊ शकतो, कमी जास्त होऊ शकतो, पण साधारणतः एवढ्या जागा डेफिनेटली येतील. अशामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी प्रिफरन्सेस द्यायची आहेत. म्हणून प्राधान्यक्रम देताना आपल्याला कोणती चूक टाळायची आहेत याच्याबद्दल आपण थोडक्यात बघू. अनेक उमेदवार काय करतात की स्वतःच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा देण्याचा प्रयत्न करतात, जास्तीत जास्त प्रिफरन्सेस देण्याचा प्रयत्न करतात. मग त्याच्यामध्ये खाजगी संस्था असतील, आता समजा एखादा विद्यार्थी असेल, तो कुठे राहतो, समजा पुणेमध्ये राहतो, मग तो काय करेल, पुणे जिल्हा परिषदेला प्राधान्य देईल, पुण्यामध्ये येणाऱ्या नगर परिषदांना त्या ठिकाणी प्राधान्य देईल, त्याच्यामध्येच येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या, बरोबर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये झालं झेडपी वगैरे, अरे मनपाला सुद्धा तो प्राधान्य देईल. त्याचबरोबर ज्या संस्था येतील त्यांना सुद्धा प्राधान्यक्रम देईल. आता अशा वेळेला काय होतं की हे पुणे शहर आहे, या ठिकाणी प्रेफरन्सेस देण्याचे चान्सेस जास्त आहे, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी हरकत नाही. परंतु एखादा विद्यार्थी असेल जो थोडासा ग्रामीण भागामध्ये येतो, मग तो स्वतःचा जिल्हा निवडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि सगळ्यात मोठी चूक याच ठिकाणी होते की आपण स्वतःचा जिल्हा ज्यावेळेला भरतो, कारण की
आपल्याला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जॉब पाहिजे, ही सगळ्यात मोठी चूक आहे. कमी मार्क असतील दुसऱ्या जिल्ह्यात जा, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जा. आता हे का चुकीचं आहे लक्षात घ्या. तुमच्या जिल्ह्यामध्ये खूप स्पर्धा असू शकते, कारण की अनेक विद्यार्थी असे असू शकतात तुमच्याच डीएड कॅटेगरीमधले की ज्यांना चांगले मार्क आहेत. मग काय होऊ शकते की तो विद्यार्थी तुमच्या जिल्ह्यामध्ये निवडला जाईल. बरोबर आहे. मग तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तीच पॉसिबिलिटी आहे ना. समजा संभाजीनगर जिल्ह्यामधला असेल तर मग त्या जिल्ह्यामधला जो टॉप स्कोरर असेल तो त्याच ठिकाणी प्रिफरन्स देईल, मग त्याची निवड होईल. तो झाला, वरचं पद गेलं, मग ते खालचे जे पद असतील ते जास्त पद असतील ते तिथे अडचण येते की नाही. म्हणून स्वतःचा जिल्हा त्या ठिकाणी थोडासा टाळण्याचा प्रयत्न करत चला. पुढं काय आहे, गुण कमी असल्यास निवड होण्याची शक्यता कमी होते. आणि आपण पहिलेच कमी मार्कावाले आहोत. तुम्ही बघा बरं, तुमचा स्कोर टॅली करा, तुम्हाला असं वाटत नाही का थोडेसे मार्क कमी असतील म्हणून. रिक्त जागा इतर जिल्ह्यात अधिक असल्यामुळे संधी हुकते. आपल्याला काय वाटते, आपल्या जिल्ह्यामध्ये जागा जास्त आहेत. हा, जागा जर जास्त असतील तर मग स्वतःच्या जिल्ह्यामध्ये प्रिफरन्स द्यायला विसरू नका. पण जागा कमी असतील तर मग दुसऱ्याच जिल्ह्यामध्ये प्राधान्यक्रम तुम्ही द्यायला पाहिजे, कारण की 100च आहेत इनमिन आपल्याकडे. बरोबर आहे की नाही. सरकार मिळवणे प्रथम उद्दिष्ट असायला पाहिजे. माझा जिल्हा खूप महत्वाचा आहे, माझ्या जिल्ह्यावर माझं खूपच प्रेम आहे, मी माझ्या जिल्ह्याशिवाय राहूच शकत नाही. भाऊ, असं विचार करणं सोडून द्या. आपलं टार्गेट पहिलं काय असलं पाहिजे, सरकारी नोकरी मिळवणं. बरोबर आहे की नाही. बाकी सगळं मग सगळं दुय्यम आहे. आता आपल्याला प्राधान्यक्रम किती आहेत लक्षात घ्या, 100 प्राधान्यक्रम आहेत. बरोबर आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण त्याचं कॅटेगरायझेशन, त्याचे आपण कप्पे पाडू, वेगळा 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 आणि वेगळा. बरोबर आहे. मग मी जे कप्पे पाडले त्याच्यामध्ये पहिला आहे ड्रीम झोन, आहे की नाही. म्हणजे मला जो जिल्हा पाहिजे, मला जसं जॉब पाहिजे तशीच जॉब भेटली पाहिजे, तो झाला ड्रीम झोन. म्हणजे कुठला, आपल्या आवडीची संस्था, आपल्या आवडीचा जिल्हा, तुमच्या प्रायोरिटी मधला जिल्हा. उदाहरणार्थ काय, स्वतःचा जिल्हा. दुसरं काय, एखाद्या मोठ्या शहरातील संस्था. त्याच्यापेक्षा मोठं काय, एखादी चांगली रेप्युटेड संस्था किंवा शाळा. या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे, काही हरकत नाही. अशा महाराष्ट्रामधल्या सगळ्या शाळा काढा. तुम्हाला असं वाटतं की नाही मला याच ठिकाणी जायचं आहे, त्याच्यासाठी कमीत कमी तुम्ही पहिले 20 प्राधान्यक्रम देऊन टाका. काही अडचण नाही, द्या. तुम्हाला आवडतात ना, देऊन टाका. पुढचं जे आहे ना, 21 पासून 50 पर्यंत सेफ झोन मध्ये खेळा. हे झालं तुमचं. बरोबर का नाही. आवडत्या ठिकाणी 20 पर्यंत प्राधान्यक्रम देऊन टाका. तुम्हाला वाटते स्वतःच्या जिल्ह्यामध्ये द्यायचं, हरकत नाही, देऊन टाका. तसं तर टाळायला पाहिजे, कमी मार्क असतील तर. वाटते तुम्हाला, देऊन टाकायचं ड्रीम झोन मध्ये. कारण की भाऊ शेवटी आपण जे करून राहिलो त्याच्यासाठी देऊन टाका 20च पर्यंत. पुढची 21 ते 50 पर्यंत काय करायचं भाऊ, सेफ झोन मध्ये खेळायचं. तुम्हाला असं वाटते की भाऊ या ठिकाणी आपली निवड होण्याची शक्यता जास्त आहे आणि ज्या ठिकाणी स्पर्धा कमी आहे असे जिल्हे तुम्ही त्या ठिकाणी निवडा. मग त्याच्यामध्ये तुम्ही शेजारचा जिल्हा निवडू शकता. बरोबर आहे का नाही. किंवा ज्या ठिकाणी आधी कधी कमी कट ऑफ लागलेला आहे असे तुम्ही मागच्या वेळेस जिल्हे बघा. मी याच्या संदर्भामध्ये एक आधी व्हिडिओ टाकलेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी कट ऑफ लागतो. बरोबर आहे का नाही. ते तो तुम्ही एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर मग हे ठरवा की जिल्हा परिषदेला प्राधान्यक्रम द्यायचा, तिथे कट ऑफ हाय जातो. नगर परिषदेला तुम्ही देऊ शकता, थोडासा कंपॅरेटिव्हली कमी येतो. अनुदानित संस्थेवरती सुद्धा तुम्ही देऊ शकता, तिथे तर आणखीनच कमी कट ऑफ येतो. अलग लक्षामध्ये. हे कुठलं, सेफ झोन मध्ये. सेफ झोन मध्ये खेळण्यासाठी तुम्ही संस्थेला कट ऑफ देऊ शकता, आधी प्राधान्यक्रम देऊ शकता, मग नगर परिषद आणि मग जिल्हा परिषद. अलग लक्षामध्ये, सोपं आहे. पुढे काय करायचं, सिलेक्शन झोन. पहिलं झालं ड्रीम झोन, तुमच्या मनासारखं. दुसरं काय, सेफ्टी झोन, किंवा तिथं सेफ मध्ये खेळू शकतो आपण. तिसरं काय, सिलेक्शन झोन. या ठिकाणी तुम्हाला निवड मिळवून देणारे अतिशय कमी स्पर्धेचे दुर्गम जिल्हे आहेत. बरोबर आहे की नाही. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, प्राधान्यक्रम द्यायचा आहे. उदाहरणार्थ विदर्भामध्ये तुम्हाला दिसत असेल कमी कट ऑफ लागतो थोडासा, मराठवाडा असेल किंवा आदिवासी क्षेत्राच्या सुद्धा जागा त्या ठिकाणी येणार आहेत, तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करा. त्या ठिकाणी स्पर्धा कशी राहते, कमी राहते. कमी स्पर्धेच्या ज्या संस्था आहेत, बरोबर आहे, अनेक खाजगी अंशतः अनुदानित किंवा 100% अनुदानित संस्था आहेत की ज्या ठिकाणी स्पर्धा खूप कमी असते, रिपीटेड नसतात. आता जसे की तुम्ही रयत कन्सिडर केली तर रयतला खूपच जास्त स्पर्धा राहते. बरोबर आहे. स्वामी संस्था असेल, काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा राहते, त्या ठिकाणी थोडंसं टाळायचं. बरोबर आहे. कमी रेप्युटेड संस्थेवरती तुम्ही त्या ठिकाणी काय करायचे, प्राधान्यक्रम द्यायला हरकत नाही. म्हणजे तुमची निवडीची शक्यता काय होईल, वाढेल. आणि नंतरचा जो पुढचा फॅक्टर आहे 81 ते 80, याच्यामध्ये सर्वात लास्ट सेफ्टी नेट, म्हणजे ती शेवटी स्वतःचं जीवन वाचवण्यासाठी जी जाळी लावतो की नाही. समजा आपण वरून जर पडून राहिलो तर खाली नाही पडा म्हणून काय करतो आपण, मध्ये एक जाळी लावतो की नाही, वाचलोच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. मग त्याला म्हणतात लास्ट सेफ्टी नेट, असं वापरायचं. त्याला काय म्हणतात, एखादी लहान संस्था असेल ती बघा, किंवा ग्रामीण भागातील संस्था असेल, खूपच ग्रामीण भागातील असेल ती बघा, आणि याच्यामध्ये सगळ्या माध्यमांसाठी तुम्ही अप्लाय करा. बरोबर आहे की नाही. तुम्हाला जर वाटत असेल तर सुरुवातीला तुमचं जे आवडतं माध्यम असेल त्याच ठिकाणी अप्लाय करा. इंग्लिश मिडियमचे असतील तर इंग्लिश मिडियमचेच करा. बरोबर आहे का नाही. त्यांनी मराठीमध्ये लोडबुड करू नका. मराठी मिडियमचे असतील त्यांना तर बरं हातपाय हलवायला चान्सच नाही, ते मराठीमध्येच आहेत.
बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तुमचा प्रत्येक प्राधान्यक्रम विद्यार्थी मित्रांनो खूपच महत्त्वाचा आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जे आवडते आधी तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्या 20 पर्यंत. मग 21 ते 50 पर्यंत काय द्यायचं, तुमची ज्या ठिकाणी निवडीची शक्यता असेल त्या ठिकाणी. मग काय नोकरीची खात्री असलेल्याच ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम द्या. हे सगळ्या गोष्टी जर आपण जुळवाजुळव केली तर मग त्याला योग्य प्राधान्यक्रम असं म्हटलं जातं. आणि बघा, आपण जर व्यवस्थित पद्धतीने जर समजा हे काय केलं, थोडासा लक्षपूर्वक जर आपण प्राधान्यक्रम दिले तर ते काही असं फारसं कठीण आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे, जे तुम्ही 100 प्राधान्यक्रम द्याल त्याच्यामध्ये तुमची डेफिनेटली काय होऊ शकते, निवड होऊ शकते. यामध्ये काहीही शंका नाही. आता तुम्हाला जेवढे मार्क असतील की नाही त्यानुसार तुम्ही हे थोडंसं कॅटेगरायझेशन करा. बघा, मी जे तुम्हाला आधी सांगितलं कोणते ड्रीम झोन सांगितला, सेफ झोन सांगितला, सिलेक्शन झोन आणि सेफ्टी झोन. आता तुमचा स्कोअर जर समजा एवढा असेल 70 ते 85च्या दरम्यान, म्हणजे खूपच कमी आहे की नाही, आधी आपण कमीपासून सुरुवात करू. तर तुम्ही ड्रीम झोन मधल्या फक्त 10 शाळा टाका, तिथे निवड होण्याची शक्यता नाही आहे. जास्तीत जास्त शाळा कुठं ठेवा, सिलेक्शन झोनसाठी. अलग लक्षामध्ये 50 शाळा ज्या ठिकाणी तुमची निवड होईल, म्हणजे त्या दूरच मी सांगितलं. आधीचं झोन नसेल समजलं तर तो आधी पुन्हा एकदा बघा. नंतर ज्यांचा स्कोअर 85 पासून 100 पर्यंत आहे, तुम्ही काय करा, ड्रीम झोन मधल्या 20 शाळा ठेवा भाऊ, बरोबर आहे. आणि सिलेक्शन झोन मधल्या जास्तीत जास्त शाळा ठेवण्याचा प्रयत्न करा. सेफ झोन मध्ये सुद्धा काही शाळा ठेवा. यांचं प्रमाण तुम्ही आधीच ठरवून घ्या. ठीक आहे, फार जवळच्या टाकसाल तर मग निवडच होणार नाही. थोडंसं दूर जाण्याचे सुद्धा प्रयत्न करायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर टेटमध्ये ज्यांना 100 पेक्षा जास्त स्कोअर आहे, तुम्ही ड्रीम झोन मधल्या कितीही शाळा टाका, कारण की साधारणतः डीएडचा जो कट ऑफ आहे ना, तर तो 100 ते 140 याच्या दरम्यानच लागतो, याच्यावर नाही जात. ठीक आहे, ज्यांना डीएड असूनही जास्त मार्क असतील त्यांची तर निवड होणारच आहे. परंतु याच्या दरम्यान जर तुम्ही असाल की नाही, तर तुम्ही हे अशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही. सेफ्टी झोन मधले 10 प्राधान्यक्रम द्या आणि बाकी जे आहे, बरोबर आहे, सेफ झोन, सिलेक्शन झोन याच्यामधले जास्तीत जास्त प्राधान्यक्रम देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल, निवड होण्याची त्या ठिकाणी चान्सेस वाढतील. बरोबर, हे मी तुम्हाला पुन्हा सांगतो. 1 ते 20 मध्ये काय करायचं, सुरुवातीला तुमचे सर्वात जे आवडते जिल्हे आहेत ते टाका प्राधान्यक्रम देताना. नंतर तुमच्या जे काही जवळचे घराबाजूचे जिल्हे असतील ते टाका. मग तुम्ही मराठवाड्याचा विचार करा, विदर्भाचा विचार करा, आणि शेवटचा सुरक्षित पर्याय म्हणजे काय, अंशतः अनुदानित आणि अनुदानित संस्था यांच्याकडे लक्ष द्या. बरोबर आहे का नाही? आता प्रत्येकाचीच निवड काय जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये होईल असं नाही. ठीक आहे, हे तुम्ही आधी सर्व बघायचं आणि मग आपलं जे आहे प्राधान्यक्रम द्यायचं, म्हणजे तुमचे 100 ही प्राधान्यक्रम अतिशय व्यवस्थित होतील. अन्यथा मात्र तुम्हाला अडचण होऊ शकते. माझं असं वैयक्तिक मत आहे. याच्यामध्ये बदली होण्याचे चान्सेस खूप कमी असतात, लक्षात घ्या. आता तुमचा कमी स्कोअर जर असेल तर तुम्हाला दुसऱ्या विभागात तर जावंच लागेल, त्याच्यामध्ये तर काही शंका नाही आहे. आलं लक्षामध्ये? या सगळ्या गोष्टींचा विचार करा, नंतर प्राधान्यक्रम द्या. विषयानुसार कसे प्राधान्यक्रम द्यायचे, कास्टनुसार कसे प्राधान्यक्रम द्यायचे याच्या संदर्भामध्ये मी आधीच व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता हा सगळा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर हे ड्रीम झोन आणि वेगळे जे मी सेफ झोन बनवलेले आहेत, बरोबर, सिलेक्शन झोन आणि सेफ्टी झोन, ह्या सगळ्यांचा विचार करून तुम्ही प्राधान्यक्रम द्या. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर ते कमेंटमध्ये लिहा. चुकीचं वाटलं असेल तर शिवाय सुद्धा दिल्या तरी सुद्धा चालेल. चॅनलला अजून सबस्क्राईब करा, माहिती योग्य वाटली नसेल तर. आमचा प्रयत्न आहे की मला जो अनुभव आलेला आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगावं. खूप खूप धन्यवाद.